मी सध्या नाशिक शहरामध्ये आहे व नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने नाशिकमधील नागरिक आपल्यासोबत आहे. एकंदरीत सविस्तर आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. नाशिककर सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो. दादा आपलं काय नाव? रामेश्वर विष्णुवाडे. दादा तुमचं काय नाव? दीपक जाधव. नाशिकमधून किती वर्षापासून राहता? 15 वर्षापासून. अच्छा, तुमचं काय नाव? संतोष शेरमामे. किती वर्षापासून नाशिकमध्ये राहता? 20 वर्षापासून. अच्छा, आणि मूळ गाव? मुळगाव इगतपुरी. तुमचं काय नाव दादा? मदन जाधव. नाशिकमध्ये किती वर्षापासून राहता? गेल्या 38 वर्षापासून नाशिकमध्ये राहतो आम्ही. आणि मूळ गाव? आम्ही विदर्भातले टोटल. अच्छा, विदर्भात कुठं हो? अकोला जिल्हा. अच्छा, थोडं पुढे या. दादा तुमचं काय नाव? भाऊसाहेब वराडे. किती वर्षापासून नाशिकमध्ये राहता? आम्ही नाशिक करत आहोत सर्व. बरं, तुम्ही काय व्यवसाय करता? आम्ही जनरल स्टोअरचं बेल्ट, फाईल, बॅग विक्री धंदा किती वर्षापासून? जवळपास 30 वर्षापासून व्यवस्थित चालतं? व्यवस्थित चालू. तुम्ही काय करता? आपला बॅगेचा व्यवसाय आहे. कसं चालतं? एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही काय करता? आमचं बेल्ट जनरल स्टोअर आहे. कसं चालतं? चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, पण एवढं तुमच्यासारखं नाही. तुम्ही काय करता? मी कामाला इथं. अच्छा, दादा तुमचं काय नाव? प्रदीप भाके. तुम्ही काय करता? थोडं पुढे. हे बॅगचा व्यवसाय कसं चालतं? व्यवस्थित चालतं? व्यवस्थित आहे. तुम्ही काय करता? बॅगचाच आहे आपलं. मराठी व्यावसायिक सुद्धा धंद्यामध्ये सक्सेस आहे काय वाटतं? आहे. का नाहीये? आहे. मग असं काय म्हणता का मराठी लोकांना धंदे जमती नाही वगैरे वगैरे? काही लोक अप्रचार करताय. नाही, त्याने धंद्यात त्यांनी यायला पाहिजे. मराठी माणसांनी पण धंद्यात पुढे यायला पाहिजे. दुसऱ्यांनीच धंदे करून माझ्यानी मराठी सगळ्या लोकांनी धंदा करायला पाहिजे. व्यसनदिनता वाढते, नोकऱ्या नाही पहिली गोष्ट. नोकऱ्या तर नाहीच आहे, मग त्याच्यामुळे तर लोक धंद्यात उतरू राहिले थोडे असं आहे ना. दुसरा एक विषय महत्त्वाचा, मी सगळ्यांना बोलायला 2-2 शब्द देणार आहे आणि एकदम महाराष्ट्राच्या मराठी भूमिपुत्रासाठी खूप महत्त्वाचा विषय. आपण जर मुंबई जर बघितलं तर मुंबईच्या स्थितीसारखीच पुण्याची स्थिती होते, पुण्याच्या स्थितीसारखीच नाशिकची स्थिती होते आणि अगदी तालुका सराव येवला असेल, शिक्रापूर असेल, पिंपळगाव बसवंत असेल, परमप्रांतीयाचं मोठं अतिक्रमण होतं आहे उद्योगधंद्यात. मेन म्हणजे मग भूमिपुत्रांनी करायचं काय? आता युरोपीय कंट्रीमध्ये सुद्धा भूमिपुत्रांना प्राधान्य आहे. अगोदर भूमिपुत्रांना प्राधान्य आहे, नंतर युरोपीय कंट्रीमधल्या युरोपीय युनियनमधल्या लोकांना प्राधान्य, नंतर बाहेर देशातल्या लोकांना प्राधान्य, कंपनीसुद्धा असा रूल आहे. परंतु आपण जर बघितलं तर मुंबई सेंट्रलपासून तर विरारपर्यंत एक मराठी दिसत नाही. मनीष मार्केटमध्ये आणि सारा मार्केटमध्ये सगळे राजस्थानी आहे. आपल्या तुमच्या नाशिकच्या ह्या MG रोडचं जे मोबाईलचं मार्केट आहे, किती मोठं मार्केट आहे, एक मराठी दिसत नाही. म्हणजे हे काय वाटतं तुम्हाला, काय परिस्थिती नाशिकची? MG रोडला सध्या राजस्थानी लोकांनी मोबाईल मार्केटमध्ये अतिक्रमण केलं आहे आणि इतर आउट साईडला सिडको परिसर वगैरे बघितला तर परप्रांतीयांचं खूप मोठं साखळ आहे. तुम्ही जे मुंबई बोलले, मुंबईमध्ये पण परप्रांतीय, गुजराती, मारवाडी, UP, बिहार इकडले लोक प्रचंड आहेत. मराठी माणूस तिथून बाहेर पडतो आहे. माझा एक विषय, जसे इंग्रज व्यापार करायला आले व राज्यकर्ते झाले, तसंच आता जर मुंबई सेंट्रलपासून तर विरारपर्यंत त्या कांदिवली, बोरिवली, वसईमध्ये आल्यानंतर मला असं वाटलं मी गुजरातला आलो काय, मोठं साम्राज्य उभं झालं आहे सगळं. आता नाशिकमध्ये सुद्धा बघितलं तर मोबाईलचं बिग्याचं मार्केट आहे, जवळपास सगळे दुकानं त्यांचेच आहे. मग आपल्या लोकांनी धंदे करायचे कुठं? नाही, आपला मराठी माणूस धंद्यात उतरतो, तो करतो, पण आपला माणूस आपल्या माणसाला खरेदी करत नाही. राजस्थानी लोक मार्केट तोडतात, मार्केट कुठून कचरा माल आणतात, कसा आणतात, एकदम स्वस्त भावात विकतात. त्यामुळं मराठी माणसाचा धंदा बसत नाही. आणि आम्ही नाशिक महानगरपालिकेत आता 122 नगरसेवक जेव्हा निवडून येणार आहोत, त्यांना आम्ही सगळ्यांना एकच तुमच्या माध्यमातून सांगतो की मराठी माणसासाठी धंद्याला हे करा, परप्रांतीयांना आता काढा बाहेर. मुंबईतली परिस्थिती अशी आहे, मेन मुंबईमध्ये ना मराठी माणूस राहिला नाही. मराठी माणूस कुठं दिसतो माहिती आहे का? मराठी माणूस दिसतोय कल्याण, ठाणे, इतकी बिकट परिस्थिती आहे. आणि आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही, पण माझं सगळ्या मराठी राजकारण्यांना सांगणं आहे की ज्यावेळेस मनसेची निर्मिती झाली, परमप्रांतीयाच्या विरोधात ज्यावेळेस मनसेला खूप चांगला सपोर्ट भेटला होता, त्यावेळेस भरपूर जागा त्यांच्या निवडून पण आल्या त्या, परंतु त्यावर भरपूर टीका झाल्या. काही सेलिब्रिटींनी सुद्धा राज ठाकरेला त्यावेळेस टीका केली त्याच्यावर. आता कुणीतरी असा लीडर पाहिजे का ह्या गोष्टीसाठी काहीतरी अटकाव झाला पाहिजे? करा ना, ठाकरे बंधूंना सपोर्ट करा ना. मग मराठी लोकांना सगळ्यांना विनंती आहे की ठाकरे बंधूंना सपोर्ट करा. त्यांनी 5 वर्षात भरपूर काम केलं नाशिकमध्ये पण त्यांनी दाखवता आलं नाही त्यांना. आता तुम्ही BJP वाल्यांनी काय केलं 5 वर्षात? दत्तक नाशिक घेतलं होतं ना.
काय केलं 5 वर्षात? बरोबर. दुसरा एक विषय दादा, आज आपण वावराच्या 3 फूट बांधावरून भावासंग भांडतो, खरं आहे का नाही? 3 फूट बांधावरून भावासंग भांडतो आपण. आज एवढं मोठं अतिक्रमण यांचं, किती अवघड परिस्थिती आहे. याला जबाबदार सगळे राजकीय क्षेत्रातले लोक आहेत आणि आपले सगळ्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे आपले मराठी तरुणसुद्धा आहेत. कारण की मराठी तरुणांना आहे ना काम करण्याची कुवत नाही आहे, ती करत नाही आहे. पण तुमच्यासारखे काही लोक आहेच ना, नाही असं नाही ना. काही लोक काय त्यांना सपोर्ट करत नाही आहे. मराठी माणसांना काय होतं, कुठं बँक उभं करत नाही आहे, पैशाचा प्रॉब्लेम येतो आहे, अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतो आणि त्या लोकांना सहन होत नाही ह्या गोष्टी. म्हणून तो काय होतो, चलबिचीत होऊन जातो. मराठी राजकीय लोकांनी जर सपोर्ट केलं तर मराठी माणूस भरपूर काही करू शकतो, त्याची क्षमता आहे करण्याची. नाही आता तुम्ही पण मराठी, तुम्ही यशस्वी होताच आहे ना. आमचा कंटिन्यू पण आहे. 365 दिवस आम्ही काम करतो. आम्ही गावाला जरी गेलो ते एका दिवसात जरी रिटर्न येऊन जातो. आम्ही कुठे थांबत नाही. आमचे सकाळीपासून तर संध्याकाळपर्यंत कंटिन्यू धंदा असो नसो, पाऊस असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, आमचं दुकान कधीच बंद नसतं. घरी काय शेती वगैरे का ह्याच्यावरच सगळं चालतं? घरी शेतीवाडी सगळं आहे. शेतकरी आहोत आम्ही, शेतकरी कुटुंबातले आहोत, सुजन आहोत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, कुठलीही कमतरता नाही आहे. ऐका ना दादा 2 मिनिट, तुम्हाला एक प्रश्न. आपल्या मराठीमध्ये आपण शेताच्या 2 फूट बांधावरून एकमेकासंग भावासंग भांडतो. आज एवढं मोठं यांचं क्रमण आहे, हे उद्याच्या भविष्याच्या दृष्टीने खूप अवघड आहे. काय वाटतं तुम्हाला? अवघड आहे की नाही? अवघड आहे. त्याच्यावर आता प्रत्येक मराठी मुलांनी स्वतःहून धंदा टाकला पाहिजे, व्यापार केला पाहिजे. आज जे गाळे जे भाड्याने दिले आहे MG रोडला, राजस्थानींचा विषय घ्या. राजस्थानी पहिले केंटरिंग व्यवसायात होते, स्वीटच्या व्यवसायात होते, ते हळूहळू मोबाईलच्या व्यवसायात उतरले आणि साड्यांच्या व्यवसायात उतरले. त्याच्यामुळे त्या आणि ह्या आपल्या जागा दुकानं आपल्या मराठी माणसाचेच आहे, भाड्याने दिलेले आहे. याला कुठेतरी मराठी माणूस पण जबाबदार आहे. बरोबर. अहो मी असं ऐकलं, रात्री मी एका जणांनी मला सांगितलं, इथल्या लोकांना इथून हप्ते जातं. मेन म्हणजे इथल्या लोकांना हप्ते जात्या. नाही, हे चुकीचे आहे. नाही, कोणी नाही, कोणाला हप्ते देत नाही. नाही, हे जे राजस्थानी लोक हप्ते देतात त्या लोकांना, कोणाला देतात हे तुमच्या माध्यमातून सांगा नाशिककरांना. कोणते गणपती वगैरे तिथं कोणीतरी आहे वाटतं. नाही, चुकीचे आहे, चुकीचे. वर्गणी वगैरे देतात ते. वर्गणी देणं वेगळं, नाही गणपती परिसरामध्ये हे चुकीचं. काही पण तुम्ही नाशिकमध्ये अफवा पसरू नका. नाशिककर कुठेही हप्ते वगैरे देत नाही मराठी मुलं. आणि हे राजस्थान लोक पण पोटं भरायला आले, ते पण कोणाला देत नाही. पण त्यांनी व्यवसायात जम बसवला. हो, त्यांनी व्यवसायामध्ये जम बसवला. आता बघू, परप्रांतीयांचं अतिक्रमण इथल्या 122 नगरसेवकांनी होऊन देऊ नये प्रत्येक वार्डामध्ये, तेवढे दक्षता त्यांनी घ्यावी. नाही ज्यावेळेस मनसेची निर्मिती झाली त्यावेळेस तो जो मुद्दा गाजला होता, त्यावेळेस खूप गोरगरिबांना त्रास नाही, पण याच्यासाठी काहीतरी नियम कानून काढले पाहिजे सरकारने किंवा पुढाऱ्यांनी याच्यावर काहीतरी आवाज उठवला पाहिजे. तो खूप मोठा विषय आहे, तो राजकीय विषय. तुम्ही सर्वसामान्य जनतेला काय विचारताय? स्थानिक लेवलला अतिक्रमण विचारताय. मनसेने आंदोलन केलं ते पूर्ण महाराष्ट्र राज्यात घडलं. त्याच्यामुळं काही कंपन्या पण बंद पडल्या, काही परत सुरळीत चालू आले. पण त्या मनसेच्या आंदोलनानंतर की रोजंदारी खूप वाढून गेली. नाही आता एखादा माणूस गोरगरीब समजा आला पोट भरला तो विषय नाही, पण त्याच्यासाठी भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे. आणि जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यावर नाही अन्याय झाला पाहिजे. भूमिपुत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ज्यावेळेस स्थापना झाली, परप्रांतीयाच्या विरोधात जो मुद्दा होता, अगदी नाना पाटेकरने सुद्धा या गोष्टीला विरोध केला, परंतु खूप चांगला सपोर्ट त्यांना भेटला होता. त्यावेळेस 13 सीट त्यांच्या निवडून आल्या. त्या आता जशी इंग्रज व्यापाराला आले आणि राजकर्ते झाले, तसं मुंबईला मनीष मार्केटमध्ये आणि सहारा मार्केटमध्ये एक मराठी दिसत नाही. करोडोचा टर्नओव्हर तिथे एक मराठी दिसत नाही. आता मुंबई सेंट्रलपासून तर कांदिवली, बोरिवली, विरारपर्यंत असं वाटतं गुजरातला आलो काय. म्हणजे व्यापाराला आले आणि त्यांनी त्यांचं साम्राज्य उभं केलं आहे. आता नाशिकमध्ये जर विचार केला तर बिघ्याचा एरिया हा सगळं मोबाईलमध्ये, त्या सगळे राजस्थानी, एक मराठी नाही एक. मग मराठी लोकांनी हे काय धंदेवाले सक्सेस आहे, मग मराठी लोकांनी बाकीच्यांनी करायचं काय? पुण्यामध्ये पण तसंच आहे, मोबाईल मार्केटमध्ये सगळे राजस्थानी. ते तर जाऊ दे, आता मी तर ऐकलं घोटीमध्ये सगळं किराणामध्ये सुद्धा तेच आले. मग भूमिपुत्रांचं काय वाटतं आपल्याला? जसं राज ठाकरेंनी आवाज उठवला होता, आता सगळ्यांनी एक होऊन असं काहीतरी आवाज उठवला पाहिजे का नाही, असं काय वाटतं तुम्हाला? खरी गोष्ट आहे, आवाज उठवायला पाहिजे मराठी माणसांनी. महाराष्ट्रामध्ये सगळे मराठी नेते एकत्र होऊन पक्ष भेदभाव बाजूला ठेवून सगळे मराठी नेत्यांनी महाराष्ट्र राज्यातलं एकत्र यावं आणि याच्यावर
परप्रांतीयांबद्दल विषय मांडावा. कारण की हे यांचं साम्राज्य उभं करतील. आता मुंबई सेंट्रलपासून मराठी पोरं देशोधडीला लागत आहे, व्यसनाधीन होत आहे, त्यांना रोजगार मिळत नाही. बरोबर आहे. या मुद्दा मराठी नेत्यांनी महत्त्वाचा एकत्र आहे. यावं. आता सर्व जसं 288 आमदारांनी हा विषय घेतला पाहिजे. कारण की मुंबई सेंट्रलपासून विरारपर्यंत असं वाटतं गुजरातमध्ये आल्यासारखं वाटतं. उद्या भविष्यात हे इथं सगळं हे तेच खरेदी करून टाकतील. त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे ना. मराठीसाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. आणि ते भविष्य अवघड आहे. जशी इंग्रज आले तसे हे सगळं त्यांचंच होऊन जाईल हे. आपलेच राज्यकर्ते आहे ना हो जिम्मेदार, त्यांची साखळी बनवतात, त्यांचं मतदारसंघ बनवतात, बरोबर. तेच लोक आहे ना. हां, जर सोबत एकत्र आले मराठी माणसांसाठी तर काय प्रॉब्लेम आहे त्यांना यायला. हां, आता राज ठाकरे उद्धव ठाकरे परप्रांतीयसाठी भांडणं करतात, केसेस घेतात. त्यांना सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे, हे महत्वाचं आहे. ना त्यांचं काय ते पिढ्यानपिढ्या बसून खातात, पण आपल्यासारख्यांचे हाल होतं ना. बरोबर. हां, ठीक आहे. पण महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्याला विषय घ्यायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची म्हणजे स्थापना झाली त्यावेळेस हा मुद्दा खूप म्हणजे गाजला होता आणि बऱ्याच लोकांनी त्याला विरोध पण केला. अगदी सेलिब्रिटी नाना पाटेकर असेल, आशा भोसले अशा लोकांनी त्याला विरोध पण केला. आणि पण सगळ्यात जास्त सपोर्ट त्यावेळेस मनसेचे 13 का 11 काहीतरी सीट्स निवडून आले होते. खूप आधी अगदी म्हणजे चर्चा पण असायची मनसेची त्यावेळेस. परंतु तो नेता नंतर थोडा म्हणजे तो मुद्दा थंडावला. विशेष म्हणजे एखादी व्यक्ती एक काम करत असेल त्यावेळेस तिला खूप त्रास आला, सामोर पण जावं लागतं. आता त्यावेळेस भरपूर लोकांनी विरोध केला, राजकारणी असतील किंवा कोण असेल. तर मराठी मुद्दा किंवा महाराष्ट्रीयन मुद्दा ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आता पुढे आलेला आहे. बरोबर. आपण जर मुंबईत जर बघितलं तर मुंबई सेंट्रल सुरुवात केलं तर अगदी गोरेगाव असेल, कांदिवली असेल, अंधेरी असेल, इकडं विरार असेल किंवा वसई असेल, पूर्ण राजस्थानी असेल, गुजराती असेल किंवा परप्रांतीयांचा तिथं भरपूर मोठा शिरकाव आहे. आता नाशिकचा जर विचार केला तर मनीष मार्केट आणि सहारा मार्केट जर बघितलं तर संपूर्ण राजस्थानींचं अतिक्रमण आहे, कब्जा केलेला आहे त्यांनी. महाराष्ट्रीयन तरुण काय धंदा करत नाही का असं काही विषय नाही. खेडेगावात जर बघितलं तर यशस्वी किराणा दुकानदार आहे, यशस्वी तुमच्या इथं सुद्धा उद्योगधंद्यामध्ये मराठा माणूस असेलच. 2 मिनटं पुढे. काय वाटतं तुम्हाला नेमकं मराठी भूमिपुत्रांच्या इथं अतिक्रमण होतं आहे धंद्यामध्ये सुद्धा मोठा. आता जर नाशिकचं जर मोबाईल मार्केट जर बघितलं तर खूप मोठा म्हणजे अगदी बिग्याचं नुसतं तेवढं ते शॉपिंग कॉम्प्लेक्स आलं तिथं फक्त आणि फक्त राजस्थानी महाराष्ट्रीयन लोक तिथं काम करताय. मोठं मार्केट आहे ते आणि कमीत कमी सर्व मार्केट आहे ना ते राजस्थानी लोकांचं कब्जा केलेलं आहे. सर्व दुकानात त्यांचं झालेलं आहे, बिझनेस पूर्ण त्यांचं झालेलं आहे. बरोबर. आपल्या महाराष्ट्रांचं काहीच उरलेलं नाही तिथं आता. बरोबर. आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रात म्हणजे आपला मराठी माणूस हा कमी होत चाललेत आपल्या महाराष्ट्रात. बरोबर. बाहेर देशाचे म्हणजे बाहेर परदेशाचे लोक प्रांताचे लोक आपल्या नाशिकमध्ये वास्तव झालेले आहेत. बरोबर. UP झाला किंवा गुजराती झाले किंवा मग राजस्थानी झाले, असं खूप गंभीर परिस्थिती झालेली आता. आता इंग्रज जशी बघा, इंग्रज कशाला व्यापाराला आले आणि राजकर्ते झाले, तसंच मुंबईत जर विचार केला तर मुंबई सेंट्रलला मराठी दिसत नाही. बरोबर. मनीष मार्केट, सहारा मार्केट म्हणजे सगळे राजस्थानी. मुंबई सेंट्रलला मराठी दिसत नाही. तिथून तर पार तुमचं कांदिवली, गोरेगाव, विरार सगळ्या ठिकाणी मराठी कमी झालेला आहे. सगळं त्यांचं साम्राज्य आहे. मी कांदिवली आणि बोरिवली ज्यावेळेस गेलो मला असं वाटलं मी जसं काय गुजरातला आलो की काय. रिअल फॅक्ट आहे हा. आता खेडेगावात पण ही राजस्थानी उद्या येऊ शकता धंदे करायला. नाशिकमध्ये किती मोठं अतिक्रमण आहे बघा बरं. बरोबर. ॲक्च्युली काय माहिती आहे का, आता थोडंसं दोन्ही ठाकरे परिवार एकत्र आलेले आहेत, त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला बरं वाटतं आहे की बुवा मराठी माणसांसोबत नाही का थोडं चांगलं होईल असं आम्हाला अपेक्षा आहे. त्याच्यामुळे आम्ही ठाकरे परिवारांशी आम्ही जुडलेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट नुसतं नाशिक नाही, मुंबईला ती परिस्थिती आहे, नाशिकला तर आहे. तुम्ही बघताचे नाशिकला काय, पुण्यामध्ये पण तसं आहे. शिक्रापूरसारखं तालुक्याचं ठिकाणी पुण्या शेजारी किराणा दुकानात सुद्धा ते शिरले. का बरं मराठी माणूस धंदा करू शकत नाही का? नाही. अतिक्रमण खूप झालंय ना. बरोबर. आता पिंपळगाव बसून सुद्धा मोबाईलचं डायरेक्ट त्यांचं मार्केट झालं आहे. आणि आमचं तिथं सोयरे, आता सोयरेचं नाव का सांगलं तर रिअलिटी आहे ती निकम नांदोडीचं यशस्वी होलसेलर आहे तिथं. अतिक्रमणच यांचं वाढलं आणि यांची पूर्ण लिंक राहते मेन म्हणजे. तर लोकांनी धंदे करायचे कसे. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, त्यांचं एक दुकानवाला आला ना लगेच दुसरा दुकानवाला लगेच ॲडजस्ट करून देते ते जागा. तसं आपला मराठी माणूस पण अजून तेवढा हे नाही म्हणजे धंदे करायला आहे ना थोडासा लाजतो.
मराठी माणूस. नाही, पण काही काही यशस्वी आहे ना, आपण असं नाही म्हणू शकत. आता राज ठाकरे अशी भरपूर राज ठाकरे महाराष्ट्रात निर्माण झाले पाहिजे, याची गरज आहे. नाही तर पुढचं भविष्य अवघड आहे. जशी मुंबईतून मराठा बाहेर जातोय तसं नाशिकमध्ये सुद्धा तशी वेळ येणार आहे. बरोबर, खरी गोष्ट आहे ती. कारण काय मराठी आपली महाराष्ट्र हा मराठी माणसांची आहे आणि मराठीच राहिले पाहिजे. कारण की नाहीतर छत्रपतींची भूमी ही मराठ्यांचं आपलं हे म्हणजे या साम्राज्यासाठी खूप मेहनत घेतलेली छत्रपतींनी. बरोबर. आपलं कसं आहे मराठा साम्राज्य आहे आपलं, हा महाराष्ट्र म्हटल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं आपलं काय म्हणतात भूमी आहे ही. तर त्याच्यामुळे कसं आहे मराठी माणसांचं हे अस्तित्व राहिलं पाहिजे महाराष्ट्रात. याला लोक भरपूर विरोध पण करणार आहे, कारण की नाण्याला दोन बाजू असतं, कोण एका बाजूनी बोललं नाही का. काय वाटतं दादा आपल्याला, मुंबईमध्ये जर आपण जर विचार केला तर मुंबईमध्ये आपली महाराष्ट्राची ही मराठ्यांची भूमी आहे. छत्रपतींनी याच ठिकाणी खूप कष्ट घेतले आणि साम्राज्य उभं केलं. परंतु आज जर विचार केला तर मुंबईमध्ये मराठी माणूस मनीष सारा मार्केटमध्ये एक दिसत नाही. आपल्या माणसं नाहीच आहे त्या ठिकाणी. तिथे तुम्हाला बाकीच्या बाहेरचेच लोक दिसतील. व्यापाराला आले आणि ते विरारपर्यंत त्यांनी ते स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. मध्ये जर बघायला गेलं MG रोडला जर आपल्यासारखा माणूस गेला तिथे तर आपल्याला तिथं काम करून देत नाही. ते सर्व आजच्या कंडिशनला सर्व बाहेरचेच लोक आलेले. तिथं ते गेल्यानंतरून जर असताना आजच्या कंडिशनला जर समजा आपल्या मराठी माणसानं दुकान टाकलं तर ते आपल्या माणसाला कॉम्पिटिशन करून संपून टाकतं. त्यांची लिंक असते ना वरपासून खालपर्यंत, कारण मामा भाचा वरपासून खालपर्यंत राहतं, त्याला वेगळे रेट आपल्याला वेगळे रेट. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे मराठी माणूस आपला हा त्यांच्याकडे आज काम करतोय नोकरदार वर्ग म्हणून. बरोबर आहे. तिथे एक लाज वाटते कशाला, मालक बसला बाहेरचा नोकर बसला आपला, त्याच्यात आपली तुलना काय. बरोबर. हा मेन बरोबर. हे थोडं कुठंतरी बदल व्हायला पाहिजे. मी तर असं ऐकलंय आणि हा मुद्दा बोलला पाहिजे. तुम्ही बोला ना बोलू, पण हे जे मोठं मार्केट आहे इथं हप्ते चालू राहते. हप्ते इथं विशिष्ट माणसाला हप्ते जातात म्हणून तो कारभार चाललाय. प्रॉपर हप्ते या चालतात, सर्व गोष्टी चालतात. आणि मेन म्हणजे यांना जे दुकान लावून देतात हे आपलेच लोक लावून देतात. भाऊ आला, भाऊनी दुकान लावून दिली, भाऊ आला, भाऊने दुकान टाकून दिली, भाऊने भांडवल दिल्यानंतर भाऊ भीक मागतोय आणि दुकानदार मोठा होतोय आणि तोच भाऊ त्याच्याकडे कामाला जातोय. नाही, आज ते नाशिकमध्ये आले, आज पिंपळगावमध्ये सुद्धा आले, शिक्रापूरमध्ये तर किराणा दुकानामध्ये आले. मराठी माणसं पण किराणा दुकानमध्ये आहे, हॉटेल लाईनमध्ये आहे, बिल्डर लाईनमध्ये आहे. नाही असं काही नाही आहे. पण उद्या ते खेडेगावात सुद्धा येऊ शकता ना तुम्ही जर काही आज बोलले नाही तर. असं नाही, खेड्यागावात सुद्धा आहे. फिरा तुम्ही थोडंसं, घोटीसारख्या मार्केटला जा, तुम्हाला पूर्णपणे बाहेरच्याच लोकांचं मार्केट. अच्छा, बघा बरं. नाशिकमध्ये सर्वात मोठं मार्केट घोटीमध्ये, एकदा जाऊन बघा. बापरे बाप. घोटी आहे, इगतपुरी आहे, त्र्यंबकेश्वर आहे. आता राज ठाकरेंसारखे नेते जागोजागी तयार झाले पाहिजे आणि भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे उद्योगधंद्यासाठी. आणि यांना एक दिवस असं परप्रांतीयाचा मुद्दा म्हणून यांचा कार्यक्रम झाला पाहिजे. नाही, विषय राजकारणाचं कुठलंच नाव न घेता असं काही गरज नाही का हाच राजकारणी पाहिजे. माझं म्हणणं एकच आहे का सगळ्यांनी एक होऊन काम केलं पाहिजे. एकूण काम केलं पाहिजे. हे राजकारणी आज येतील उद्या निघून जातील. बरोबर आहे. सर्वांनी काम करा, सर्वांनी पुढे या, का आपला माणूस पुढे यायला पाहिजे. एकदम महत्त्वाचा मुद्दा बोलताय. त्यावेळेस सर्व पुढे येईल. नाही हमाली आणि हमाली याच्या पलीकडे मराठी माणसाला काम नाही. नाही, आज बघतोय ना ते तुमचं कोणतं MG रोडचं मार्केट ना, तिथं आपले नाशिकचे पोरं कामाला आहे. खूप टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये. टॅलेंट नाही असं नाही, पण पैशाच्या कमीमुळं त्यांनी जागा घेऊन ठेवली, त्यांनी बिझनेस सेटअप केला आणि आपल्याच माणसांना कामाला लावलं. बरोबर. ते जे दुकानं जे आहे ते आपल्या मराठी माणसांच्या मालकीचेच आहे. पण झालं काय, भाडं भेटतं, त्यांना भाडं चांगलं भेटतं. बरं, भेटल्यानंतरून जो कारागीर आहे तो मराठी, विकणारा तो मराठी, फक्त भांडवल लावणारा बाहेरचा, तो मालक होऊन शेठ म्हणून बसलेला आहे. बरोबर. याच्यावरती सगळे दिवस चाललेले. बरोबर. आपला माणूस पगार कमवतो 10,000, तो बसल्या जागी कमवतो ₹1,00,000. हा फरक पडलाय. बरोबर. हे कुठंतरी बदललं पाहिजे. बरोबर. तर हे काय मत आहे तुमचं? हो हो हो. मी आहे ना MIDC मध्ये काम करतो. पण MIDC मध्ये आहे ना आज आहे ना मला स्वतः आहे ना त्या MIDC मध्ये काम मिळत नाही. अच्छा. आणि रोजंदारीचा असा विषय आहे की रोजंदारी तिथं कमी होत चालली आहे. अच्छा. काय रोजंदारी आता काय ऑपरेटर आता सर्व ITI वगैरे होऊन येतात, डिप्लोमा वगैरे होऊन येतात. त्या मुलांना आहे ना तिथं गेल्यानंतर आहे ना 12,000 ते 14,000 रुपये पेमेंट देतो डिप्लोमावाल्याला पण. म्हणजे किती टक्के लोक आपले बाहेरचे किती? बाहेरचे आता मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो ना तिथं जवळजवळ 70% लोक आहे ना हे बाहेरचे होते. युरोपीय कंट्रीमध्ये तुम्हाला माहीत असेल, युरोपीय कंट्रीमध्ये म्हणजे त्याच्यात युरोपीय म्हणजे जर्मनी, इटली वगैरे सगळे देश येतात. तिथं भूमिपुत्रांना प्राधान्य. अगोदर त्यांच्या देशातल्या लोकांना उचलता,
जर त्यांच्या देशात जर लोक नसले तर युरोपीय कंट्रीमधले जेवढे युरोपियन युनियन आहे त्या लोकांना उचलता, ते जर नसले तर मग आपल्या लोकांना उचलता, असं तिथला रूल आहे. मग आपल्या भूमिपुत्रांना सुद्धा प्राधान्य कधी भेटणार? ऐका ना 2 मिनटं विषय पुढे. युरोपीय कंट्रीमध्ये पहिल्यांदा त्यांच्या देशाला प्राधान्य आहे. त्यांच्या देशातलं जर नसलं कोणी कंपन्यांमध्ये वगैरे तर युरोपीय युनियनचे जेवढे देश आहे त्यांना प्राधान्य त्या तिथल्या तरुणांना. ते नसले तर मग बाहेरच्या लोकांना प्राधान्य आहे. असं काहीतरी नियम करायला पाहिजे ना. बरोबर आहे. तर मी इंडस्ट्रीचा विषय काढतो कारण की माझ्या याच्यानुसार येतो. तर इंडस्ट्रीमध्ये आहे ना, आता मी ज्या इंडस्ट्रीमध्ये 70% लोक हे परप्रांतीय आहे आणि मराठी माणूस. त्याचं पहिले राज ठाकरेंच्या काळामध्ये काय झालं की ज्या वेळेस हे भैया हटाव आंदोलन झालं त्यामध्ये ना मालकांनी काय केलं की जो असेल ना का पहिले 250-300 रुपये रोज होता, तर तेव्हा त्या लोकांना ना डायरेक्ट डबल ते 3 पट रोज भेटायला लागला. 700-750 रुपये रोज भेटायला लागला. त्याच्यामुळे मराठी माणसाची परिस्थिती सुधारली होती. पण यानंतर आहे ना आता सरकार चेंज झालं. चेंज झाल्यानंतरून आहे ना BJP सरकार सांगतो, BJP सरकार चेंज झालं. BJP सरकार नाशिकमध्ये आलं, त्यांनी इतकं वाट लावली नाशिकची की प्रमाणाच्या बाहेर. तिथं बाहेरचे लोक यायला लागले, त्यामुळं आपली रोजंदारी कमी झाली आणि 400-300 रुपये रोजाने ते लोक काम करत आहे. इतकं भरतर चालू आहे का आपल्या लोकांना आहे ना कामच रोजच भेटत नाही आहे तिथं. आता पूर्ण महाराष्ट्राचीच वाट लावलेली आहे. पण नाशिकचे कसं स्थानिक नगरसेवक असताना ते पण या बाबतीमध्ये कोणी बोलायला तयार नाही आहे. कारण की आता तर कसं फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे, सगळे या पैशाचा खेळ झालेला आहे, इकडनं तिकडं जायला लागलेले लोक. त्यामुळे स्थानिकांचा विचारच नाही आहे यांच्या मनामध्ये. आता तपोवनसारखा मुद्दा आहे आपल्या इथं. बरोबर. तपोवनामध्ये झाडं वृक्षतोड. अरे राम या इथं का आले का? त्यांना आता बोलताय, मला काल समजलं की जे झाडं आपल्या उपयोगाचे नाही जास्त तेच तोडणारे, बाकीचे राहून देणार. असं काही नाही. याच्या आधी पण आहे ना, आता आमच्या इथं आहे ना कंडमाल पूल आहे. कंडमाल पूल आहे ना, हे पूर्ण जंगल परिसर होता. कंडमाल पुलाच्या पाठीमागे तपोवनामध्येच येतो या बाजूनी. तर तो पूर्ण जंगल परिसर होता. आज काय केलं त्यांनी माहिती आहे का? पूर्ण ते तोडलं. कुंभमेळ्याच्या काळातच तोडलं आणि पार्किंगची व्यवस्था केली. ते पार्किंगवर आहे ना आता त्यांनी बिल्डिंगचा प्लॅन टाकला गेला. तिथं डेव्हलपमेंट चालू झाली आणि तिथं बाहेरच्या लोकांनी तिथं प्लॉट घेतले आणि तिथं फ्लॅट वगैरे सुरू झाले. पण स्थानिकांना आहे ना, ते आता स्थानिकांचा विषय काय आहे, सगळे मजुरी करणारे लोक होते आणि तेव्हा काही नाशिक एवढं डेव्हलप नव्हतं. त्याच्यामुळं सर्व रोजंदारीवर होतं, शेती व्यवसाय होता. पण आताचा मुद्दा काय झाला की तिथं फ्लॅट घेणं पण मुश्किल आहे स्थानिकांना. आणि हे गुजराती आहे ना, हो, पटेल गुजराती कॉन्ट्रॅक्टर गुजरातचे भरपूर आलेले ना. हो, पटेल गुजराती आहे, भरपूर जण आहे. आणि तिथं आपल्यासारख्या मराठी माणसाला फ्लॅट घेण्यास हे मुंबईसारखीच परिस्थिती, मुंबईसारखीच परिस्थिती. कारण की आपल्याला मग कुठं घ्यावं लागेल. आता मी राहिला द्वारका परिसरामध्ये मेन पॉईंटला, तर मेन पॉईंटवरनं मला फ्लॅट कुठं भेटतो आहे? आडगाव, तिकडं मखमालाबाद, हे इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर, बाहुला, पिंपळगाव अशा ठिकाणी. म्हणजे मी माझं स्थानिक घर सोडून आहे ना तिकडं जाऊ शकतो. याचं मूळ कारण काय माहिती का? स्थानिक नगरसेवक, स्थानिक आमदार यांनी ही परिस्थिती आणलेली. तुम्ही पैसे घेणार, मोठे होणार, बिल्डरांकडनं गुजराती, मारवाडी जे असेल ते मोठे होणार. पण ज्यावेळेस आम्ही तिथं फ्लॅट घ्यायला गेलो ना, तर आज आहे ना कमीत कमी एक फ्लॅटची किंमत आहे ना कमीत कमी 45 लाख रुपयेपर्यंत गेलेली. बरोबर. ही आपल्याला शक्य नाही आहे. आणि हातावरचा मराठी माणूस काय झालेला आहे का? 17,000-18,000 20,000 रुपये कमवणारा मराठी माणूस आहे. शक्य नाही आहे. आणि तो लोन पण घेऊ शकत नाही या बाबतीमध्ये. चला, ती जागेची व्यवस्था तिथल्या तिथे मागे सरकून केली पाहिजे की जेणेकरून नागरिकांना पैदल पथदीप हा मोकळा झाला पाहिजे. परंतु भाजीवाल्यांबरोबर गोरगरिबांवर अन्याय पण होऊ नये अशी बी आमची इच्छा आहे. दुसरा विषय, आता निवडणुकीमध्ये खूप रंगत आलेली आहे. बऱ्याच वर्षानंतर निवडणुकीला योग आले. विशेष म्हणजे एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झालेल्या आहे. आणि विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पण एकत्र झाले. आणि मनसेची ज्यावेळेस निर्मिती त्यावेळेस मुंबईच्या नंतर म्हणजे सगळ्यात जास्त रिस्पॉन्स मनसेला नाशिकमधून आला होता. त्यामुळे उत्सुकता आहे ह्या निवडणुकीमध्ये नेमकं चित्र कसं आहे,
कोण पक्ष रिंगणात आहे आणि एकंदरीत काय परिस्थिती आहे? हे बघा, आमच्या नाशिकमधून राज ठाकरेंवर आम्ही अत्यंत आत्मविश्वासांनी त्यांना मतदान करून आमच्या नाशिक शहराचं सुंदरीकरण होईल, अनेक गोष्टी आम्हाला मिळतील. ठाकरे घराण्याची परंपरा आहे, विश्वास मतदारांनी ठेवल्यावर ते त्यांना काही देत असतात. परंतु मनसेचं राज्य आल्यावर आम्ही काही शहराकरता झालेलं पाहिलं नाही. नाराजी वाटती, पण आता ती उघड सांगावी असंच वाटतं. आणि त्यावेळेला मी सांगितली. नाराजी अशी होती आमची की आमच्या भागात तुम्ही सुशोभीकरण करायला पाहिजे होतं आणि आमच्या भागातली बेरोजगारीसुद्धा हटवायला पाहिजे होती. तुमच्या जाहीरनाम्यात होतं तसं, अच्छा. पण तसं काही झालं नाही. बरं, ठीक आहे. आता सध्याच्या स्थितीत नेमकी परिस्थिती कशी आहे? आता भाजप असेल किंवा शिंदे असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा असेल किंवा शरणजीत पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असेल, एकंदरीत काय परिस्थिती? कोण रिंगणात आहे आता? कोण उमेदवार आहे? नाशिकची एकंदरीत परिस्थिती. आता आमच्या प्रभाग क्रमांक 13मध्ये सगळी दिग्गज लोक उभे बरं का निवडणुकीकरता. हा प्रभाग क्रमांक 13 नाशिकला नेतृत्व देतो. महापौर देतात, स्थायी समितीचे चेअरमन देतात, स्थायी समिती नाशिकमधला मेन म्हणजे मेन एरिया ही माणसं देत असता आणि हे सातत्याने देत आलेले आहे, नेतृत्व देत आलेले आहे. आता मग त्याच्यात BJPकडून विनायक पांडे, शाहू खैरे, बबलू शेलार आणि वाघ यांच्याकडचे उमेदवार उभे आहेत. त्यांना ह्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जरी गेले पण त्यांच्या कामाची पावती म्हणून नाशिककर त्यांना नक्की प्रतिसाद देत आहे. आम्ही प्रचार फेरीत म्हणजे हा इतिहास आहे असं तुमचं मत आहे आणि प्रचार फेरीत आम्ही जात आहे त्यांच्याबरोबर. लोक उत्स्फूर्तप्रमाणे स्वागत करून त्यांना निवडून देणार हे निश्चित आहे. त्यानंतर आपण जर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट किंवा शिंदे गट त्यांचं काय? आता आम्ही ना शिवसेनेचे पहिले प्रामुख्याने लोक होतो. आज पण असं ऐकलं का भाजप वेगळं आहे आणि शिंदे आणि अजितदादा एकत्र लढत आहे? हां, आता ही महाराष्ट्रातली पहिलीच आम्ही इलेक्शन असं बघतो तर कोणत्या पक्षाची कोणाची युती कशाकरता चालू आहे हेच आम्हाला काही समजत नाही. माझत नाही आहे, पण अनेक नागरिकांच्या मनात हा संभ्रम आहे का ह्या युत्या अशा घडता कशा काय. मग आमच्या उमेदवारांनी सरळ विकासाकरता BJPमध्ये प्रवेश करून नाशिक शहराचं कुंभमेळ्याचं काम धर्माकरता काम करण्याकरता त्यांनी तो BJPत प्रवेश केला. आम्हाला आनंद झाला. याच्या अगोदर व्हायला पाहिजे होतं, उशिरा झालं पण झालं. याच्यात आम्ही मतदार समाधानी आहे. त्यानंतर काका इथं मुस्लिम बहुल म्हणजे खूप मोठा एरिया आहे. नेमके MIM असेल किंवा अजून कोणी इथं उमेदवारी दिली आहे का किंवा वंचित असेल? आम्ही त्यांच्याबाबत विचार करत नाही. आता आम्हाला असं वाटतं केंद्रात BJPचं सरकार, राज्यात तरी पण आहे का उमेदवार? नाही, उमेदवार असतील ना उमेदवार असतात, प्रत्येक पक्षाचे असतात, अपक्ष असतात, अनेक उमेदवार आहे. एका माणसाच्या एका प्रमुख उमेदवाराच्या वाटेला 9-9, 10-10 उमेदवार आलेले. याच्यात काही लक्ष देऊ नये. ज्याची कॅटेबल परिस्थिती आहे, जो शहराकरता काही करू शकतो. BJP सर्व जागा लढते का मग? हो, आमच्या प्रभाग क्रमांक 13मध्ये BJPचे 4 उमेदवार. एकंदरीत जर सिडकोचा जर विचार केला, सिडकोमध्ये धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल किंवा भरपूर मोठा खानदेश पट्टा आहे, तर एकंदरीत तिकडे कसं चित्र आहे? संमिश्र चित्र असू शकतं तिकडे, पण आम्ही आमच्या प्रभागावर भर दिला. प्रभाग क्रमांक 13मध्ये आमचे स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवले जात आहे. या माणसांकडून सातत्याने त्यांच्या संपर्कात असतो. आम्ही त्यांच्या असतात, ते आमच्या असतात. स्थानिक प्रश्न सोडवता आम्ही त्यांच्यावरच फोकस केला. वृक्षतोडीवरून खूप प्रकरण तापलं होतं. वृक्षतोडीवरून नाशिककरांचं काय मत आहे? नाशिककरांचं मत हेच होतं, साधू संतांना वनात राहण्याची सवय, वृक्षतोड होऊ नये. मग त्याप्रमाणे ते करता येते. काही त्यांनी ग्वाही दिली तशी महाजन साहेबांनी, तोडणार नाही म्हणून. आणि तोडले जरी असतील ते उपयोगी, मानवी जीवनाकरता उपयोगी असतील असे वृक्ष तोडणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिली आणि त्याप्रमाणे ते काम करतील अशी आशा ठेवतो आम्ही मतदार. या ना दादा, या पुढे या. काय नाव तुमचं? पुष्कर करमासे. आणि इथंच राहिला आहे किती वर्षापासून? साधारण झाले 80 वर्ष झाले. आणि काय करता तुम्ही? मी जॉबला आहे. काय नाशिकमध्ये एकंदरीत लहर कोणाची नेमकी आता?
कोणत्या पक्षाची? BJP. अच्छा. सिडको परिसरात पण? सिडकोमध्ये पण. आणि हा जो बाकीचा जो बाहेरचा एरिया आहे, जुनं नाशिक असेल तिकडचा एरिया किंवा तुमचा मुस्लिम बहुल भरपूर एरिया इथं या ठिकाणी काय आहे? आता काय नाव तुमचं? कौस्तुभ करपे. मी धरतो. तुम्ही नेमकं नाशिकमध्ये किती वर्षापासून राहता? आम्ही पिढ्यानपिढ्यांपासून नाशिकमध्ये राहतो. अच्छा. अनेक पिढ्यांपासून तुमचं मूळ गाव वगैरे? आमचे अनेक पिढ्या 4 ते 5 पिढ्या नाशिकमध्ये गेल्या. जुनं नाशिक आमचे वाडे आणि काय बरेचसे इथले स्थानिक, बरेचसे इथले हैदराबादचे लोक हे स्थानिक आणि मी आत्ता आलेलो आहे नाशिक शहरामध्ये व नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सध्या पंचवटीचाच एरिया, भद्रकालीचा हा एरिया आहे व या ठिकाणचे नागरिक आपल्यासोबत आहे. एकंदरीत निवडणुकीचा कल आपण जाणून घेणार आहे व या ठिकाणी नाशिककरांचे नेमके काय काय प्रश्न आहेत ते पण जाणून घेणार आहे. दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपलं नाव काय? कौस्तुभ करपे. नाशिकमध्ये किती वर्षापासून राहता? आम्ही अनेक पिढ्यांपासून नाशिकमध्ये राहतो. काय नाशिकमध्ये एकंदरीत सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. मुंबईमध्ये एकंदरीत अशी परिस्थिती, राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आलेले, त्याची झलक नाशिकमध्ये काही आहे का? नाही, आता आपण जसं मागील नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामधला आपण जो कल बघितला तोच कल या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा येण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. नाशिककरांच्या दृष्टीने जर बघितलं तर विकास कामाबद्दल नेमकं आपल्याला काय वाटतं? नाशिककरांच्या मनातले काय काय प्रश्न आहे? नाही, नाशिकमध्ये जो मेन जो प्रश्न आहे की रिंग रोड आहे तो झाल्यानंतर नाशिकचा विकास म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर जो जी पण सत्ता येईल त्यांनी पण जो नाशिकचा जो रिंग रोड आहे 4 दिशेने बनणारा तो लवकरात लवकर बनवत यावं. त्यामुळे ग्रोथ जी आहे आपली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमुळे कनेक्टिव्हिटी वाढेल आणि नाशिकमध्ये चांगला ग्रोथ होईल. वृक्षांचा मुद्दा खूपच गाजला. वृक्षतोडीला बऱ्याच लोकांनी विरोध केला. मोठमोठ्या अगदी हिट लोकांनी सुद्धा यामध्ये उडी घेतली. एकंदरीत नाशिककरांना काय वाटतं? नाही, मुद्दा आहे लेकिन त्या मुद्द्यावरून देखील राजकारण होऊ नये. आम्हाला वाटतं की वृक्ष तोड उभी होऊ नये आणि त्या राजकारणी कुठे होऊ नये असं आम्हाला वाटतं. काय वाटतं एकंदरीत आता समजा रिंगणामध्ये कोणकोणते पॉवरफुल पक्ष आहे? या रिंगणामध्ये अनेक पक्ष आहेत. जसा जो मेन 2 प्रमुख पक्ष आहेत जसं एक तर शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांचा निश्चित सर्वत्र जोर बघायला भेटतो आहे. त्याला काटेकी टक्कर त्यामुळे बघायला भेटणार आहे. या ठिकाणी उद्धव सेना आणि आपली मनसे यांची लढत कशी राहील? ते देखील म्हणजे तुम्हाला भाजप आणि शिंदेला समोर टक्कर देणारा पक्ष कोणता राहणार? राष्ट्रवादी काँग्रेस? संमिश्र प्रतिसाद मिळू शकतो. यांचा बी संमिश्र प्रतिसाद मिळू शकतो यावेळेला दोघांच्यामुळे. मराठी जनता बरीच एकत्र आल्यामुळे यांच्यावर बी थोडाफार प्रमाणात BJP आणि शिवसेनेचे काही कमी होऊन हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेला सुद्धा शक्यता आहे जाण्याची. अच्छा. आणि शेवटी ती 16 तारखेला सगळं कळणारच. मला असं म्हणायचं आहे नाशिकमध्ये तरी झलक आता सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळं खूप असं एक वारं झालेलं आहे. परंतु आपण जर इतिहास बघितला तर मनसेची ताकद नाशिकमध्ये सुद्धा होती. मला असं म्हणायचं आहे मुंबईनंतर जर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिकमध्ये तर मग दोघं एकत्र आल्यामुळं तो फायदा ठाकरेंना होऊ शकतो का? एकंदरीत काय परिस्थिती नाशिकमध्ये? राजकारणामध्ये कसं आहे आता ठाकरेंचे सध्या कशामुळे एकत्र आले हे बी फार महत्त्वाचं आहे नाही का? त्यांनी इतक्या दिवस ते 20 वर्षापासून सगळे वेगळे होते आणि आता काय एकत्र आले हे जनतेला बी माहीत आहे. तरी पण त्याच्यानंतर थोडाफार का होईना दोन्ही एकत्र आल्यानंतर काही ना काही प्रमाणात फरक पडेल. मागच्या वेळेस मनसे पूर्ण इथं साफ झालेलं होतं. आता यावेळेस त्यांना काही ना काही मिळण्याची शक्यता इथे दाट आहे. पण त्यानंतर बी शिंदे गट आणि BJP यांचंच इथे नाशिकमध्ये थोडे जास्त प्रमाणात प्रसार होईल. अच्छा, थोडं पुढे एकंदरीत नाशिकमधले प्रमुख मुद्दे काय आहे? म्हणजे काय काय प्रश्न आहे नाशिककरांना? नाशिकमधले प्रश्न सगळे तसेच प्रलंबित आहे. एक पण प्रश्न सुटलेला नाही. नगरसेवक कोणी बी येवो नगरसेवक, पण नाशिकचे प्रलंबित प्रश्न तसेच कायम राहतात. आता विशेष म्हणजे कुंभमेळा आता येतोय, त्या दृष्टीने नाशिकमधला जो परिसर आहे खूप मोठी जागा यायला लागणार आहे. त्या दृष्टीने या ठिकाणी काही कामं चालू झाले का? आता मी 4था कुंभमेळा पाहतोय. माझं वय वर्ष 60 आहे. मी 4था कुंभमेळा पाहतोय. पण जसं तपोवनपूर्वी मी लहानपणी पाहिलं आहे आज बी तसंच आहे. म्हणजे 60 वर्षात देखील विकास असा काही नाही.
जो येतो तो त्याचे घरं भरतो, येणारा नगरसेवक हा त्याचा जास्त फायदा करतो. तिथं काय सगळीकडेच आहे. सगळीकडेच आहे. पण त्याबरोबर मी येतो त्यांच्या विकासाबरोबर त्यांनी थोडासा जनतेचा बी विकास, नाशिकचा बी विकास करावा. आणि नाशिकमधले आहे पाण्याचे प्रश्न आहेत आणि नंतर रोडचे प्रश्न आहेत, खड्डामुक्त झाले पाहिजे रोड सारे, अशा अनेक गोष्टी प्रलंबित आहेत. काय एकंदरीत भाजपा आणि समजा शिंदे गट आहे, यांना लढत कोण व्यवस्थित देऊ शकतो? या दोघांच्या विरुद्ध आता हे तरी इथं नाशिकमध्ये वेगळे वेगळेच लढत आहेत. भाजप पण वेगळं आहे, शिंदे पण वेगळे. भाजप वेगळे आहे, शिंदे वेगळे आहे. अच्छा. आणि अजितदादा गट? अजितदादा गट शिंदेबरोबर आहे नाशिकमध्ये. आणि त्याच्यानंतर अजून तिसरी युती झालेली आहे तुमची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांची. अच्छा. त्यामुळे इथे काय वातावरण कधी कुठलं निर्माण नेमकं कोण कसा पत्ता टाकतं, कोण कसा गेम फिरवतं काय? आता ही रात्र वैराची आहे 2 दिवसाची, त्याच्यानंतर 16 तारखेला सगळं कळेल. मला तर नवीनच ऐकायला भेटलंय, म्हणजे अजितदादा आणि शिंदेची युती आहे आणि भाजप वेगळं लढतंय. BJP मोठा गट, मोठा भाऊ म्हणून त्यांनी काय केलं, यांना दोघांना वाऱ्यावर सोडलं नाशिकमध्ये. अगदी शेवटच्या क्षणाला या दोघांनी युती केली. आणि बीजेपीची वाटाघाटी झाली नाही का? BJPने नेहमीच शिंदे गटाला दाबण्याचा प्रयत्न केला सगळ्याच ठिकाणी, मी बघतोय. त्यामुळे त्यांनी नाशिकमध्ये बी तोच प्रकार केला. अच्छा, ठीक आहे. दादा नमस्कार, काय नाव आपलं? संतोष व्यवहारे. काय नाशिकमध्ये किती वर्षापासून राहता? नाशिकमध्ये आता जवळ आमच्या 2 पिढ्या गेल्या नाशिकमध्ये. अच्छा. हो. कसं व्यवसाय वगैरे काय करता आणि कसा चालतो व्यवसाय? नाही, आमचा व्यवसाय तो धान्य व्यापार आहे आणि चांगला व्यवस्थित आहे. अच्छा. पिढीचं दुकान आहे आपलं. काय नाशिकचे महत्त्वाचे प्रश्न काय नाही? नाशिकचे महत्त्वाचे प्रश्न म्हणजे जुन्या नाशकामध्ये जे पाणी प्रश्न आहे तो फार मोठा आहे. कारण पाणी येत नाही नळाला. जुन्या नाशकामध्ये जसं बाहेर आपण जर गेलो, नाशिकच्या थोडं बाहेर 4-5 किलोमीटर पुढे गेलो तर साधारण 20-22 मजली जी बिल्डिंग तयार झाली तिथं वरती पाणी जातं, पण नाशिकच्या वाड्यांमध्ये पाणी येत नाही. अरे बापरे, नेमकं काय त्याला काय अडचणी असं तुम्हाला वाटतं? आता त्याच्यामध्ये अडचण म्हणजे काय, जे कोणी नगरसेवक पहिले आले त्यांनी हे कामच केलेलं नाही आहे, त्यामुळे ही अडचण आहे. बाकी काय काय वाटतं या ठिकाणी भाजपची आणि शिंदेची एकंदरीत आणि उद्धव ठाकरे आणि मनसे आणि त्यानंतर शिंदे अजितदादा वगैरे, नेमकं काय वाटतं तुम्हाला? माहोल काय आहे, त्या चित्र कसं आहे, लोकांच्या मनात काय, कोणाची सत्ता आली पाहिजे असं वाटतं लोकांना? नाही, इथे सत्ता येणार तर एकनाथजी शिंदे साहेबांची सत्ता येणार इथे नाशिकमध्ये आणि शिंदे साहेबांचाच महापौर होणार. अच्छा. असा कल माझा आहे त्याच्यात. हो. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद. दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. सर्वप्रथम तुमचं नाव? सुनील लोणारी. आणि तुम्ही नाशिकमध्ये कुठं राहता? भद्रकाली टाकसालेनमध्ये. किती वर्षापासून? 40-50 वर्षांनी. अच्छा. लोणारी म्हटल्यानंतर आमच्या येवल्यामध्ये पण लोणारी. मग आलो तो इलेक्शन. अच्छा. काय या ठिकाणी नाशिकमध्ये आता नाशिक म्हणजे अगदी सर्वांनाच परिचित असणारं शहर आहे, सर्वांनाच परिचित असणारं शहर आहे. आणि नेमकं नाशिकची जी हवा आहे कोणत्या दिशेने चालली, या ठिकाणी कोण पक्षाचे कोण उमेदवार आहे, एकंदरीत काय परिस्थिती आहे? इथं BJPचे शाहू कैरे, बबलू शेलारे, यतीन वाघे, अजून पांडे. BJPचे? हां, BJPचे. अच्छा. आणि काँग्रेसतर्फे वत्सला कैरे, आपले संजय उबाटाकडनं संजय चव्हाण आहे, इकडनं अंकुश पवार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा? नाही, आज त्यांचं नाही कोणी. आणि या ठिकाणी MIM जे आहे OBC म्हणा किंवा समाजवादी पार्टी किंवा वंचित बहुजन आघाडी त्यातर्फे आहे का कोणी? नाही, कोणी नाही. असे नाशिक रोड वगैरे त्या ठिकाणी? नाही, 14 पतंग म्हणतो मी. हां, 14मध्ये असेल. अच्छा. काय एकंदरीत नाशिककरांच्या मनात काय एकंदरीत काय चित्र काय वाटतं तुम्हाला ह्यावेळेस काय होऊ शकतं? आता ह्या वर्षी जे BJPने जी काही खेळी केली, ह्या वर्षीची BJPने काही खेळी केली का, जे जुने माणसं होते त्यांना टाळून नवीन माणसं आणले, त्याच्यावर प्रचंड नाराजगी उभारली. त्याच्यामुळं थोडा असंतोष आहे, त्याच्यामुळं काही बी होऊ शकतो या वार्डात. आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी दोघं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात ते दोघं भाऊ एक झालेले आहे. मुंबईत त्यांचं सध्या लहर आहे, ती लहर नाशिकमध्ये काही आहे असं वाटतं का? मला नाही दिसत इथं काय आहे त्यांचं. म्हणजे एवढ्या वर्षापासून आता एवढ्यात तर मी नाही वाटत इथं. आणि काय वाटतं कोणाची सत्ता येईल असे चान्सेस वाटतात तुम्हाला?
सत्ता अशी संमिश्र आहे, कोण पक्क हे होईल त्याचे काही सांगता नाही येत गॅरंटी. अच्छा. सिडको परिसर जो आहे तो सिडको परिसरात बराच मोठा खानदेशी पट्टा आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार असेल किंवा तुमचं सटाणा देवळाचा पट्टा बराचसा त्या भागात राहतो. तर काय वाटतं आता तो परिसर कसा वाटतो तुम्हाला? हवा तिकडे कशी वाटते? चांगलं वातावरण होतं बी जे पीसाठी, पण हे आता थोडी जे जॅम्बो भरती केली बी जे पीनी त्यात जी नाराजगी उद्भवली त्याच्यामुळं नाशिककर प्रचंड नाराज आहे या गोष्टीवर. परंतु जे माणसाची जी भावना असते एक पक्षाविषयी ती तर तुटणार थोडीच नाही का? जी पक्षाविषयीची जे कट्टरता जी असते प्रेम असतं ते तुटणार थोडंच आहे. निष्ठावंतांना जे तिकीट नाही भेटलं त्याची नाराजगी त्यांना 100% भोगावं लागलं. काय महत्त्वाचे मुद्दे नेमके काय काय विकासाच्या दृष्टीने? थोडंसं मागे विकासाच्या दृष्टीने नाशिककरांचे नेमके मनातले प्रश्न काय काय? इथलं काय आता सिंहस्थ आलेलं सिंहस्थ इथं विकास कामं व्हा. इथं बऱ्याच प्रमाणे ह्या भागात 13मध्ये अतिक्रमणचा जास्त त्रास आहे. आज शिवाजी रोड झाला, आज लोक बाहेर नाही येणार. आपण वाराणसीला गेलो होतो काशीला, तिथनं 13-14 किलोमीटर ती नदीचा परिसर मोठा होता. आपल्या इथं म्हणजे नदीचा स्वरूप आज ते 92-97 साली जो फार नदीची गटार करून ठेवली. अच्छा. तर त्याचं पात्र तेवढं नाही, तेवढे लोक मावणार कुठे आपल्या असतात, त्यांनी ती सुधारणा करा. काय वाटतं तुमची स्वतःची पसंती जर म्हटलं तर कोणाची सत्ता यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सत्ता जो चांगलं काम करेल तो यायला पाहिजे. अच्छा. BJPचं जे काम आहे ते कसं वाटतं तुम्हाला? जसं बऱ्यापैकी सो आहे. मी काही 100 मार्क देणार नाही, पण सो आहे. अच्छा. तुम्ही वेळ दिला